आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आमच्या गावात आलात। आपलं यूट्यूब चॅनल प्रमोद पवार क्रिएशन या नावाने आहे। तर तुमचे आम्ही स्वागत करतो संवत्सर या गावामध्ये। तर आपण आज आलेलो होतो संवत्सर येथील शृंगेश्वर मंदिर, म्हणजे ते मोठं भव्य दिव्य महादेवाचं मंदिर आहे। त्याविषयी आपण सविस्तर पूर्णपणे जी माहिती आहे ही समस्त गावकरी परिवार आहे त्यांच्याकडून आपण याविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊ। बाबा काय सांगणार अधिक माहिती? प्रथमतः तुम्ही जे चॅनलचे माहितगार कंपनी या ठिकाणी आमच्या गावाचं श्रृंग ऋषीचं मंदिराची जी माहिती घेण्याकरता आले, तर तुमचं मी मनापासून संवत्सर गावाच्या वतीनं आमच्या सर्व श्रृंगेश्वर कमिटीच्या वतीनं स्वागत करतो, आभार मानतो। आणि अत्यंत पवित्र असं या ठिकाणी आपण आलात आणि या ठिकाणी जो संवत्सर गावाचा इतिहास आहे तोच आमच्या या श्रृंगेश्वर मंदिरापासून सुरुवात होतो। कारण या ठिकाणी जो पुत्रकामेष्टी यज्ञाकरता ज्या ऋषींचं पौरोहित्य गरजेचं होतं, ते श्रृंग ऋषी या ठिकाणी त्यांचा आश्रम आहे होता, दंडकारण्य होतं हे पूर्वी, आणि श्रृंग ऋषींचा आश्रम होता। आणि या पलीकडच्या नदीच्या पलीकडे श्रृंग ऋषींच्या वडील विभांडक ऋषी यांचा आजही आश्रम आहे आणि विभांडक ऋषी त्या ठिकाणी होते। श्रृंग ऋषीचा इतिहास म्हणजे त्या काळात त्यांनी डोक्यावर उभं राहून उलट पायावर डोकं खाली अशा पद्धतीनं महान तपश्चर्या या ऋषींनी केली। त्यामुळे त्यांच्या डोक्याला त्यावेळेला सिंग उगवलं, म्हणून त्यांना श्रृंग ऋषी या नावाने संबोधल्या जाऊ लागलं। तर ते महान तपस्वी होते। त्यांच्या वडिलांचा इतका मुलावर कठोर असं लक्ष असायचं की त्यांनी स्त्री ही बघितलेलीच नव्हती। पूर्ण त्यांच्या तपश्चर्याच्या काळात त्यांनी स्त्री कशी असते ही बघितलेली नव्हती। आणि ज्या वेळेला राजा दशरथाला वशिष्ठ ऋषींनी सांगितलं की तुम्हाला पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल आणि तुम्हाला श्रृंग ऋषी हे पौरोहित्य करण्याकरता आणावे लागतील, त्यांच्या हातून जर पुत्र कामेष्टी यज्ञ केला तरच तुम्हाला या ठिकाणी पुत्र प्राप्ती होईल। मग श्रृंग ऋषींना न्यायचं कसं हा प्रश्न त्यावेळेला राजा दशरथाला पडला। आणि मग त्यांनी इंद्रदेवाला त्या ठिकाणी साकडे घातलं आणि त्या इंद्रदेवाकडून अप्सरा या ठिकाणी बोलावून घेतल्या आणि त्या अप्सरा या ठिकाणी श्रृंग ऋषीच्या या आश्रमात आल्या। आणि मग श्रृंग ऋषींनी त्यांना विचारलं की तुम्ही नेमके कोण आहात, मी कधी तुम्हाला असं बघितलेलं नाही। मग त्यांनी सांगितलं जसे तुम्ही श्रृंग ऋषी आहात, जसं तुम्हाला डोक्यावर सिंग तुमच्या तपश्चर्याने उगवलं, तसं आम्हाला हे छातीवर जे हे गलंड ऋषी आहे आम्ही असे, म्हणून आम्ही देखील ऋषीच आहोत, आम्ही गलंड ऋषी आहोत असं त्यांना सांगितलं। आणि आम्हाला तुमची गरज आहे की तुमच्या हातून आमचा त्या ठिकाणी अयोध्यामध्ये यज्ञ व्हावा अशी आमची इच्छा आणि तुम्हाला नेण्याकरता आम्ही आलो। मग श्रृंग ऋषींनी असे ऋषीच मला घेण्याकरता आले, म्हणून त्यांनी त्यांची आज्ञा त्या ठिकाणी पाळली आणि अयोध्येला जाऊन त्या ठिकाणी पुत्रकामेष्टी यज्ञ संपन्न केला। त्यानंतर राजा दशरथाला ज्या आपण संपूर्ण भारतवर्षामध्ये ज्यांचं नाव या ठिकाणी घेतो तो राजा राम या ठिकाणी जन्माला आला, अशी श्रृंग ऋषीची ही कहाणी आहे। आणि असं श्रृंग ऋषीचं मंदिर भारतामध्ये फक्त या संवत्सर गावात आहे। संवत्सर गावाला देखील 60 संवत्सरे जे संबोधलं जातं त्यापैकी 59 संवत्सरे काळाच्या योगामध्ये नष्ट झाले, परंतु आज फक्त एकच संवत्सर हे आज अस्तित्वात आहे आणि ते आमचं संवत्सर गाव आहे। या संवत्सर गावाला
दक्षिण वाहिनी गोदावरी या ठिकाणी वाहते आणि या गोदावरीच्या काठी त्र्यंबकेश्वर पासून राजमहेंद्री पर्यंत ही गोदावरी जात असताना अनेक तपस्वी महान ऋषींचे आश्रम या गोदावरी काठात आहेत आणि अनेक महान तपस्वींच्या समाध्या देखील या गोदावरी काठी आहे. त्यामध्ये संत जनार्दन स्वामी असतील, साईबाबा असतील, जंगलीदास माऊली असतील, असे अनेक संत महंतांच्या या ठिकाणी हा पवित्र झालेला परिसर आहे. संजीवनी विद्या ज्यांच्याकडून आपल्याला मिळाली ते शुक्लेश्वर कचेश्वर यांचं मंदिर देखील याच परिसरात आहे. असा या परिसराचं मोठं नावलौकिक आहे. मोठी यात्रा या श्रृंग ऋषीच्या ठिकाणी भरत असते. या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे आणि नुकतंच या जीर्णोद्धार झाल्यानंतर श्रृंग ऋषी रामदास स्वामी यांचे देखील या ठिकाणी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. आम्ही तुमच्या चॅनलचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. तुम्ही आमच्या या मंदिराच्या परिसरात येऊन सर्व परिसराची पाहणी केली, एक माहिती घेतली. आमच्या सारख्याला देखील माहिती सांगण्याचा आम्हाला योग आला. आमच्या गावचे सरपंच या ठिकाणी हजर आहेत. अनेक तरुण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचंच सहकार्य या परिसरातल्या कार्यक्रमाकरता मिळत असतं. परत एकदा तुमच्या चॅनलचे मी मनापासून कौतुक करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. परत एकदा तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. संवत्सर हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं आहे. संवत्सर हे गाव पौराणिक ऐतिहासिक अशी ही गावाची वस्तुस्थिती आहे. संवत्सर गावामध्ये अनेक पौराणिक मंदिरं आहेत. त्यापैकी शृंग ऋषीचं मंदिर हे गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं आहे. शृंग ऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर एवढी तपश्चर्या केली का त्या शृंग ऋषींना तपश्चर्या करताना त्यांच्या डोक्याला सिंह प्राप्त झाले. म्हणून या मंदिराला शृंग ऋषी मंदिर हे नाव देण्यात आलं. शृंग ऋषीच्या मंदिराजवळच महादेवाचं मंदिर आहे आणि महादेवाच्या मंदिरामुळं गावातील लोक मनोभावे सेवा करण्यासाठी दररोज सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा करायला येत असतात. आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आमच्या गावात आलात. आपलं युट्यूब चॅनल प्रमोद पवार क्रिएशन या नावाने आहे. तर तुमचे आम्ही स्वागत करतो संवत्सर या गावामध्ये. तुम्ही आमच्या गावचा इतिहास जाणून घेतला, तसेच आमच्या गावातील ग्रामस्थांनी तुम्हाला इतिहास सांगितला. तसेच आमच्या गावातील सर्व संवत्सर परिसरातील मंडळ जेवढे आहेत यांचं सहकार्य लाभत असतं. त्यामध्ये शिवराय मित्रमंडळ असेल, बजरंग दल मित्रमंडळ असेल, जय मल्हार मित्रमंडळ असेल, वीरभद्र मंडळ असेल, या सर्वांचा प्रतिसाद चांगला असतो. म्हणूनच आमच्या गावात सर्व कार्यक्रम जल्लोषाने साजरे केले जातात. आमच्या गावातील मान्य राजेचे आबा परजणे तसेच विवेक भाऊ परजणे, गावातील ओमसाई मित्रमंडळ, विवेक भाऊ परजणे मित्रमंडळ, हे सर्व एकजुटीने आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला एकजुटीने हजर राहत असतो, जल्लोषात कार्यक्रम करत असतो. आणि आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आमची मुलाखत घेतली, आमचे मी आभार मानतो. माझ्यासोबत माझे मित्र शुभम डेपले, पप्पू परजणे आपल्या मुलाखतीसाठी हजर राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र.